नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इंडिक्रूट या चॅनलवरती ऐकणार आहोत अगदी आगळ्या वेगळ्या विषयावरची मुलाखत डॉक्टर अंबरीश खरे यांची. नमस्कार. आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. श्रोते हो, आपलंही स्वागत आहे. आता भारतामध्ये पावसाचे दिवस जवळ आले. पाऊस म्हटलं की पूर आठवतो आणि पूर म्हटलं की आत्ता अंबरीश सरांच्या बरोबर झालेलं एक आता होतं आहे प्रकाशन. तो एक विषय डोळ्यासमोर आला. कुठला बरं? प्रलय. तर आम्ही चर्चा करत असताना असं लक्षात आलं की पृथ्वीवरती सर्व संस्कृतीत सर्व काळामध्ये कुठल्या तरी एका मोठ्या महाप्रलयाचा उल्लेख येतोच येतो. मग आपल्याकडे भारतात मनुष्य नौका प्रसिद्ध आहे, तो प्रलय प्रसिद्ध आहे. बायबलमधला नोहाची नौका प्रसिद्ध आहे. असे अनेक ठिकाणी सगळं हे आहे. तर मग आम्हाला खूप मोठं कुतूहल वाटत होतं आणि मग आम्ही ठरवलं की जगभरचे हे जे वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये होणारे जे प्रलय, तर त्याचा आपण काहीतरी विचार करूया. अंबरीश सरांनी याचा खूप छान अभ्यास केलेला आहे आणि आज आपण आता या चर्चेमध्ये आपण त्याच्याबद्दल ऐकूया. पण तत्पूर्वी आपल्याला तसं पाहिलं तर सरांचा परिचय आहे, पण तरी मी पुन्हा एकदा नव्याने करून देते. संस्कृत, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, भाषाशास्त्र आणि संगीत या विषयांमधील सर्व प्रकारचा औपचारिक शिक्षण सरांनी घेतलेलं आहे. आयुर्वेदाचार्य ही पदवी त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर ते संस्कृत पारंगत आहेत आणि विद्यावाचस्पती पण आहेत. टिंबवीच्या म्हणजे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये ते प्राध्यापक म्हणून 2012 सालापासून कार्यरत आहेत. 11 पुस्तके, 48 शोधनिबंध आणि 60हून अधिक वैचारिक लेख सरांचे प्रसिद्ध झालेले आहेत. एवढं प्रचंड लेखन त्यांच्या हातनं प्रत्यही सतत घडत असतं. अभ्यास सुरू असतो. त्यानुसार व्याख्यानं, अभ्यास दौरे, शोधनिबंध सादरीकरण यांच्यासाठी जपान, रोमेनिया, श्रीलंका, कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड, कॅनडा, क्रोएशिया, फ्रान्स इत्यादी वेगवेगळ्या देशांना त्यांच्या भेटी झालेल्या आहे. आकाशवाणी आणि पॉडकास्ट यासारख्या प्रसारमाध्यमातूनही संस्कृत, प्राचीन भारतीय साहित्य आणि संस्कृती यामधील ज्ञानाचा प्रसार ते सतत करत असतात. तर हे सगळं करत असताना त्यांचा प्रलय या विषयावरचा खूप चांगला अभ्यास मी मगाशी म्हटलं तसं झालेला आहे. तर आता आपण त्याबद्दल चर्चा करूया. मगाशी मी जे म्हटलं की 11 पुस्तकं सरांची प्रसिद्ध झालेली आहेत, तर आता 12वं आता 4 तारखेला प्रकाशित होणार आहे आणि त्या प्रलय कथा याच नावाचं आहे आणि आपणच ते करतो आहोत. तर हे पुस्तक लिहिताना पण सरांनी अजून खूप काही वेगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. तर मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला पण कळायला पाहिजे. तर म्हणून आपण आज चर्चा या विषयावर करणार आहोत. तर मला आता असं सांगा की भारतीय परंपरेतील प्रलयाची संकल्पना नक्की काय आहे? म्हणजे असं की वैदिक साहित्यात सृष्टीनिर्मिती येते किंवा प्रलयाचं काय काय वेळेला वर्णन ऐकायला मिळतं, पण त्याबद्दल सविस्तर जरा तुमच्याकडनं माहिती करून घ्यायला आवडेल. अगदी छान विषय आणि वेगळा विषय आज आपण निवडला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो की आपण या वेगळ्या विषयावर आज पॉडकास्टच्या माध्यमातून बोलतो. आता प्रलय म्हटल्यानंतर एक काहीतरी खूप मोठी आलेली नैसर्गिक आपत्ती की ज्याच्यामध्ये केवळ मानवच नाही तर याच्या जीवसृष्टीला खूप मोठा हादरा बसणार, ती नष्ट होणार आणि मग पुढे कुठेतरी नव्या विश्वाची परत निर्मिती व्हायची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू होणार. अशा प्रकारची कल्पना एकंदरीत आपल्याला प्रलय हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येते. आता भारतीय परंपरेचा विचार करायचा झाला तर साधारणपणे लेखी पुरावे जे आपण म्हणतो किंवा जे वाङ्मयीन पुरावे आपण म्हणतो ते साधारण वैदिक साहित्यापासून त्याच्यानंतर बौद्ध जैन साहित्य, रामायण, महाभारत, पुराणं ह्या सगळ्या वाङ्मयाचा विचार हा साधारणपणे केला जातो. इतिहास म्हणत असताना पुरातत्वाचा विचार किंवा प्राचीन भारतीय संस्कृतींचे मिळणारे जे पुरावे उत्खननातून आहेत त्यांचा विचार ह्या दृष्टीने केला जातो. तर साहित्याचा विचार अर्थातच आपण आधी करूया. त्या दृष्टीने बघता वैदिक साहित्यामध्ये आपल्याला सृष्टीची निर्मिती कशी झाली याविषयी वेगवेगळ्या कल्पना त्यावेळेला ऋषींनी ज्या मांडल्या होत्या त्या दिसतात. नासदीय सूक्ताची तर कल्पना प्रसिद्धच आहे की ज्याच्यामध्ये आज शास्त्रीय परभाषेत ज्याला बिग बँग थिअरी असं म्हणतात त्या स्वरूपाची एक कल्पना आपल्याला तिथे दिसते की काहीच नव्हतं आणि त्याच्यातून अकस्मात एका क्षणामध्ये हे अख्खं विश्व उत्पन्न झालं. म्हणजे असतमधून सतची निर्मिती झाली अशा प्रकारे त्या क्षणाचं वर्णन हे आपल्याला वैदिक साहित्यामध्ये केलेलं दिसतं.
पण प्रलयाचा जर विचार केला तर तसा नित्यनियमाने होणारा प्रलय, अशा स्वरूपाचं प्रलयाचं वर्णन हे अर्थातच आपल्याला वैदिक साहित्यामध्ये सापडत नाही. ती कल्पना जी आहे ती आपल्याला त्याच्यानंतरच्या काळामध्ये विशेषतः पुराणांच्या मध्ये प्रामुख्याने बघायला मिळते. आणि त्यात सुद्धा आपल्याला असं दिसतं की पुराण काळामध्ये ज्या महत्त्वाच्या 3 देवता आपल्याला आलेल्या दिसतात, ब्रह्मा, विष्णू, महेश, ह्या 3 देवतांकडे सृष्टीची वेगवेगळी कार्यही दिल्याचं आपल्याला दिसतं. ब्रह्मदेवाचा उल्लेख अनेकदा प्रजापिता किंवा प्रजापती या स्वरूपात सुद्धा आपल्याला केलेला दिसतो. त्यामुळे सृष्टीची निर्मिती करणारा तो ब्रह्मदेव आहे आणि त्यांनी आपल्या शक्तीच्या सहाय्याने सृष्टीतल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या निर्माण केल्या असं वर्णन आपल्याला सापडतं. त्याच पद्धतीने ती तयार झालेली सृष्टी मग तशा स्वरूपात कार्यरत राहावी. त्याच्यात जर मध्ये काही संकट आली तर ती दूर करून तिची स्थिती राखण्याचं जे काम आहे ते काम विष्णूकडे दिलेलं आहे असा उल्लेख आपल्याला मिळतो. आणि त्याचप्रमाणे शेवटी जे जे तयार होतं ते कधीतरी नष्ट पण होत असतं. ह्या नियमाला अनुसरून ज्याचा आदी आहे त्याचा अंत पाहिजे. मग तो अंत करण्याचं जे काम आहे ते शिवाकडे दिलेलं आहे किंवा महेशाकडे दिलेलं आहे. अशा प्रकारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार करणारे देव म्हणून आपण त्या तिघांकडे बघतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की सृष्टीची निर्मिती झाली आहे म्हटल्यावर ती कधीतरी नष्ट पण होणार. मग ती जर नष्ट झाली तर पुन्हा नव्याने सृष्टीची निर्मिती कोण करणार? तर ते अर्थातच ब्रह्मदेवावर करायची वेळ परत येणार आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्यातून मग भारतीय संस्कृतीचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे असं जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतो की ज्याला एकरेषीय किंवा लिनियर म्हणतात तशा स्वरूपाने ते हिस्ट्री किंवा इतिहास असा बघत नाहीत. म्हणूनच पाश्चात्यांपेक्षा आपल्याकडचा इतिहास हा वेगळा आहे आणि आपल्याकडे तो सायक्लिकल म्हणजे चक्राकार स्वरूपाचा इतिहास हा दाखवलेला आहे. त्यामुळे जे पूर्वी घडून गेलेलं आहे तेच आजही घडतं आहे आणि तेच भविष्यातही घडणार आहे. अशा प्रकारे एक प्रकारची सायकल किंवा एक प्रकारचं चक्र हे अखंड सृष्टीमध्ये फिरत आहे आणि जसं पूर्वी निर्मिती झाली तशी भविष्यातही होईल, पूर्वी नाश झाला तसा भविष्यातही नाश होईल. अशा प्रकारे प्रलय ही वारंवार येणारी घटना आहे. एकदा आला की संपलं अशा प्रकारच्या गोष्टी नाहीत. हे आपल्याला पुराणांच्या काळापासून पुढे हे विशेष रीतीने दिसतं. आणि तरीसुद्धा जी वैदिक साहित्यामध्ये आलेली एक मुख्य कथा आहे तीच या पुराणांनी प्रलयाशी संबंधित म्हणून आपल्याला जोडून घेतलेली दिसते. आणि ती कथा म्हणजे तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला ती अगदी प्रसिद्ध असलेली मनू आणि मासा यांची गोष्ट आहे. तर तीही आपण थोडक्यात हवं तर बघूया. ही जी गोष्ट आहे ती मुख्य आपल्याला सापडते ती शतपथ ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ यजुर्वेदाच्या परंपरेतला आहे. याज्ञवल्क्य नावाचे जे महर्षी होऊन गेले त्यांनी शुक्ल यजुर्वेदाची रचना केली असं आपल्याला इतिहास सांगतो. तर त्या शुक्ल यजुर्वेदाचा एक ग्रंथ म्हणून शतपथ ब्राह्मणाचा उल्लेख आपल्याला येतो. त्या शतपथ ब्राह्मणामध्ये आपल्याला सविस्तर या मनू आणि माशाची गोष्ट येते. ती अशी की हे मनू जो आहे हा एक राजा आहे. तर ते मनू महाराज एकदा सकाळी आन्हिक उरकण्यासाठी नदीवर गेलेले असताना त्याने अर्घ्य देण्यासाठी हातात पाणी घेतलं तर त्या पाण्याच्या ओंजळी त्यांना एक छोटासा मासा दिसला. आता अर्थातच काहीतरी जीव आलाय म्हणून परत तो नदीत टाकून द्यायचा. तर तेवढ्यात तो मासा मनुष्यवाणीने त्यांच्याशी बोलायला लागला आणि तो मासा त्याला असं म्हणाला की अरे तू जर मला नदीत सोडलंस तर काही काळातच मी मरीन. त्याचं कारण काय तर तिथे मात्स्य न्याय सांगितलेला आहे. म्हणजे मोठा लहानाला खातो हे त्यातलं तत्व तो मासा मनूला सांगतो. आणि तो म्हणतो की मी लहान आहे त्यामुळे माझ्यातला जो मोठा मासा असणार आहे तो मला खाऊन टाकेल. त्याऐवजी तू अनायसे माझ्या हातात तुझ्या मला घेतलंयस, माझं रक्षण झालं तर असंच रक्षण तू माझं पुढेही कर आणि त्याच्या बदल्यात मी भविष्यात तुला मदत करेन. तर अर्थातच त्या माशाची काय आपल्याला मदत होईल असं मनूला वाटलं असेल असं नाही, कारण तो एक छोटासा जीव आहे. पण त्यांनी ठरवलं की या माशाचं आपण रक्षण करावं म्हणून एका छोट्या मडक्यामध्ये त्यांनी पाणी भरून त्या माशाला ठेवलं. पण अर्थातच तिथे उल्लेख असा येतो की तो झष या जातीचा मासा होता जो भराभर वाढतो असं वर्णन तिथे येतं. त्यामुळे काही काळातच त्या मडक्याची जागा ही त्या माशाला अपुरी पडायला लागली. मग त्याने एक मोठा टँक बांधल्यासारखं केलं, त्याच्यात त्या माशाला सोडलं. अजून मोठा झाल्यावर अजून मोठी जागा त्याला दिली. हा म्हणता तो मासा भरपूर मोठा झाला. मग शेवटी एका मोठ्या सरोवरात सोडायची वेळ त्या माशाला आली. तेही त्याला पुरेल की नाही अशी परिस्थिती जेव्हा आली त्यावेळेला शेवटी त्याला समुद्रात टाकून द्यायचा विचार या मनूने केला. आणि त्यावेळेला तो मासा म्हणाला की आता मी समर्थ झालेलो आहे, मोठा झालेलो आहे पुरेसा, आता मला अन्य कोणी खाण्याची शक्यता नाही. तर हा जो विशिष्ट जातीचा मासा आहे त्याच्या डोक्यावर एक शिंगासारखा पुढे आलेला भाग आहे असं वर्णन तिथे आहे. आणि तो मासा मनूला असं सांगतो की भविष्यात अमुक एका विशिष्ट दिवशी
एक मोठा पूर येणार आहे आणि त्या पुरामध्ये ह्या सृष्टीमधल्या सगळ्या गोष्टी पाण्याखाली जाणार आहेत. अर्थातच तू असा राहिलास तर तूही पाण्याखाली जाशील, तुझं राज्य जाईल, आसपासची लोकं जातील. त्याऐवजी मी सांगतो त्याप्रमाणे तू एक छोटी नाव तयार कर आणि त्या दिवशी त्या नावेत आरूढ हो. जसजसं पाणी येईल तसतसं पाणी वाढायला लागेल, बाकीच्या गोष्टी बुडतील, पण तू नावेमध्ये बसलेला असल्यामुळे तू बुडणार नाहीस. तू त्या पुरापासून सुरक्षित राहशील आणि त्यावेळेला मी येऊन तुझं रक्षण करेन. अशा प्रकारे त्या माशाने मनूला आश्वस्त केलं आणि तो मासा निघून गेला तिथून. आणि नंतर काही काळाने मनूने त्या पद्धतीने त्या नौकेची निर्मिती, जी काय माशाने सल्ला सूचना त्याला दिली होती त्या पद्धतीने केली. आणि खरोखर त्या दिवशी पूर आला. पूर आल्याबरोबर त्या मनूने त्या नौकेमध्ये आरोहण केलं, तो बसून राहिला. पुराबरोबर सगळीकडे पाणी वाढत गेलं. एक परिस्थिती आली की मनूला काहीही दिसेना, म्हणजे जिथे पाहावं तिथे सगळीकडे पाणीच पाणी, दुसरं काही नाही. म्हणजे याच्या यावत सगळी जीवसृष्टी आपण म्हणतो तशी पाण्याखाली बुडाली. आणि त्यावेळेला तो मासा सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आला. मनूने आपल्याजवळची दोरी त्या माशाच्या त्या शिंगासारख्या भागाला बांधली आणि मग तो मासा पोहत पोहत त्या मनूची ती बोट ओढून एका मोठ्या पर्वत शिखरावर घेऊन गेला. त्या ठिकाणी त्या पर्वत शिखरावर त्यांनी ती बोट बांधायला त्या मनूला मदत केली आणि त्याला सांगितलं की आता तू तर बचावलास याच्यातून, जसजसं पाणी ओसरेल तसतसं तो बांधलेला दोर सोडून तो हळूहळू खाली ये, म्हणजे नाही तर हा वर अडकून पडायचा. तसंही होऊ नये ही सूचना माशाने दिली आणि तो मासा तिथून निघून गेला. ही मनू आणि माशाची मुख्य गोष्ट आपल्याला वैदिक साहित्यात मिळते. आणि पुढे वेदामध्ये आलेली कल्पना अशी आहे की जसजसा पुराचा तो प्रभाव ओसरत गेला तसतसा मनू घसरत घसरत त्या बोटीतून खाली येत गेला त्या बांधलेल्या पर्वत शिखरावरून. आणि शेवटी जेव्हा पूर्ण पूर ओसरला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण तर वाचलो बोटीत बसल्यामुळे, परंतु ही सर्व जीवसृष्टी जी आहे ती नष्ट झालेली आहे. आणि मग त्यांनी एक विशिष्ट त्याला सांगितलेला यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून त्यांनी पुन्हा नव्याने या सृष्टीची निर्मिती पुन्हा केली. म्हणजे या ठिकाणी यज्ञ हे या सृष्टी निर्मितीचं कारण मानलेलं आहे की जे मनूच्या हातून घडलं आणि त्यातून ही सृष्टी तयार झाली. परंतु पुढे या मनू आणि माशाची ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीतला हा मासा हा विष्णूचा अवतार मानला गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे की विष्णूचे जे 10 अवतार आहेत त्याच्यातला मत्स्य हा एक अवतार मानला गेलेला आहे आणि त्याचा संबंध या मनू आणि माशाच्या कथेशी आहे. पण ती कथा अशी पण आहे ना की त्या माशाने पृथ्वीलाच वर काढलं. बरोबर, तशा स्वरूपाचा उल्लेख सापडतो. त्याचप्रमाणे अजून एक उल्लेख सापडतो तो म्हणजे मत्स्याचा अवतार हा जो विष्णूने धारण केला तो एका कथेनुसार एक असुर होता. काही ठिकाणी त्याचं शंख असं नाव सापडतं. आणि त्या शंखासुराने वेद चोरले असताना, आता शंख कुठे असतो तर तो पाण्यात असतो, त्यामुळे अर्थातच पाण्यात जाऊन त्याच्याशी युद्ध करून ते परत आणले पाहिजे. तर त्यावेळेला मत्स्यरूप धारण करून भगवान विष्णू पाण्यामध्ये गेले, त्या शंखासुराचा त्याने पराभव केला आणि मग ते वेद परत आणले. अशा प्रकारची कथा ही आपल्याला सापडते. त्यामुळे त्याविषयी वेगवेगळ्या कल्पना आहेत. दुसरी गोष्ट अशी की एक महत्त्वाचं पुराण जे आहे तेच या नावावरून आहे, ते म्हणजे मत्स्य पुराण. आणि मत्स्य पुराणामध्ये पुन्हा मत्स्याच्या तोंडून काही कथा आपल्याला या ठिकाणी सांगितल्याच्या दिसतात. पण त्याच्यात आपल्याला पौराणिक साहित्यात जे वेगवेगळं वर्णन मिळतं. म्हणजे एक नक्की की हा मत्स्य होता, त्याने अशा पद्धतीने मनूला मदत केली. कोण होता तो मासा, कुणाचा अवतार म्हणून तो आला होता, तर मी म्हटलं तसं विष्णूचा तो अवतार होता. हे तर एक प्रसिद्ध कथा झाली, बरोबर. पण 1-2 आपल्याला पौराणिक कथा अशा आहेत की ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा किंवा प्रजापतीचा अंश तो होता असं वर्णन सापडतं. म्हणजे विष्णूचं नाही, कारण नवीन सृष्टीची निर्मिती होणार आहे ते काम ब्रह्मदेवाचं आहे. त्यामुळे ते माशाने केलं अशा प्रकारे. म्हणजे मासा होता ही जरी कथा पूर्वीची असली तरी तो नेमका कुणाचा अंश होता किंवा कुणाचा अवतार म्हणून तो मासा आला त्याविषयी वेगळ्या वेगळ्या कथा याही आपल्याला वेगवेगळ्या पुराणांमध्ये सापडतात. पण त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की पूर आला, पुरामध्ये सृष्टी बऱ्यापैकी नष्ट झाली आणि नंतर जो एक माणूस वाचला होता त्यांनी हे नंतर सगळं पुढचं जग निर्माण केलं. ही एक कथा यातली मूळ आपल्याला धरली पाहिजे. दुसरी गोष्ट, पुराणांपुरता जर विचार करायचा झाला, कारण ही कथा जशी आपल्याला वैदिक साहित्यामध्ये सापडते तशी रामायण महाभारतासारखे जे ग्रंथ आहेत, पुराण आहेत, त्याच्यातही पुढे थोड्या थोड्या वेगळ्या स्वरूपात सापडते. पण त्यातून आपल्याला पुढची एक कल्पना अशी येते की प्रलय ही काही एकदाच घडलेली घटना आणि तो मनू आणि मासा होऊन गेला असं नाही, तर असे प्रलय वारंवार घडत असतात. आणि जो कोणी एक त्याच्यातून वाचतो आणि ही सृष्टी पुढच्या काळामध्ये पुन्हा उत्पन्न करतो त्या माणसालाच मनू असं नाव दिलेलं आहे. म्हणजे मूळ मनू हा एक माणूस झाला, पण त्याच्यानंतर त्या अशा आधीच्या सृष्टीचा एक भाग जो पुढच्या सृष्टीमध्ये पुढे कंटिन्यू होतो
असं म्हणूया, त्याला मनू हे नाव आपल्याला दिलेलं दिसतं. आणि त्या मनूची सगळी पुढची प्रजाती म्हणजे मानव. अच्छा. अशा प्रकारे आपल्याला मानव आणि या मग ती शब्दाशी मन्वंतर जी संबंध आहे दिसतो. तर ती पण तो ती नवा पण मनू आला की- ह्याच्यावरूनच आलेली आहेत. आणि मग कल्पना अशी की प्रलय जेव्हा वारंवार होतो ही कल्पना आपल्याला दिसते, त्यावेळेला या सृष्टीचं चक्र नेमकं कसं चालत असेल ह्याविषयी पुराणांनी काही माहिती आपल्याला दिलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य कल्पना आहे ती म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली या 4 युगांची कल्पना आपल्याला माहिती आहे. तर कृतयुगामध्ये असं म्हणतात की धर्म हा 4ही पायांवर उभा होता. म्हणजे सगळे लोक सत्यवचनी, धर्माचरण करणारे वगैरे वगैरे असे होते. सगळा आदर्श कारभार सृष्टीमध्ये चालू होता. पण त्रेतायुगाचा प्रारंभ होईपर्यंत थोडा थोडा अधर्म हळूहळू वाढत गेला समाजात. धर्माचा एक पाय तुटला आणि धर्म 3 पायांवर आधारित असा राहायला लागला उभा. थोडा डळमळीत झाला, पण चालू होतं म्हणजे सृष्टीचं आता कामकाज. कलियुगात तो पूर्ण आणि मग पांगळा द्वापरात झाला 2 म्हणा. आणि कलियुगात एकाच पायावर धर्म उभा आहे. म्हणजे 1/4 लोक सत्यवचनी असतील आणि बाकीचे काही असं धर्मपालन करणारे नसतील. पण मग पुढे काय होणार आहे, तर कलियुगाचा अंत होईपर्यंत धर्माचा पूर्ण ऱ्हास होणार आहे किंवा प्रत्येक पुढच्या पिढीमध्ये धर्म अधिक अधिक कमी होत जाणार आहे, ही कल्पना आहे. आणि मग त्यावेळेला शेवटी जो प्रलय येईल, तो प्रलय एक प्रकारे पुनःस्थापना करण्यासाठी आलेला असल्यामुळे त्याच्यानंतर पुन्हा कृतयुगाची निर्मिती होईल आणि पुन्हा जो राहिलेला समाज आहे तो सत्यवचनी, धर्माचरणी असा असेल, ही कल्पना याच्यामध्ये येते. म्हणजे हे वारंवार होणारं चक्र आहे. आणि मग अशी जी एक कृत, त्रेता, द्वापर, कली हे युग आहे, पण ह्या 4 युगांचं मिळून एक जो टाइम पिरियड होतो त्याला महायुग असं म्हणतात. आणि अशी 71 महायुग होऊन गेली की एक त्या मनूचा जो काळ आहे तो पूर्ण एक होतो. मन्वंतर पूर्ण होतं. त्याच्यानंतर मग मोठ्या प्रमाणात याच्यावर सगळी सृष्टी नष्ट झाली आणि पुन्हा मनू एकच वाचला, इतकी मोठी गोष्ट ही येते. मग त्याच्यानंतर परत पुढचा मनू, त्याच्या पुढचा मनू, असे एकूण 14 मनू ज्या वेळेला होतात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. हो. तेवढ्याच लांबीची त्याची रात्र असते. म्हणजे 24 तासाचा दिवस बरोबर. म्हणलं तर असं ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. म्हणजे अरे ते बापरे. इतकं विशाल चक्र आहे असं पुराण आपल्याला सांगतात. आणि कल्पना आता त्यांच्यातली आपल्या अशी माहितीत आहे. किती मन्वंतर हा, तर त्यांची कल्पना अशी आहे की ब्रह्मदेवाचं 50 वर्ष आयुष्य ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने. म्हणजे असंख्य युग अशी आतापर्यंत होऊन गेलेली आहेत. आणि आत्ताचा जो चालू दिवस आहे म्हणूया आपण, त्याच्यातले जे मी म्हणलं की 14 मनू होतील ही कल्पना आहे, तर त्या 14 मनूंपैकी सुद्धा आतापर्यंत 7 मनू होऊन गेलेले आहेत आणि 7 अजून भविष्यात होणार आहेत. आणि ते वैवस्वत, देवसावर्णी, रुद्रसावर्णी, ब्रह्मसावर्णी अशा वेगवेगळी नावं पण त्या मनूंची येतात. आणि त्यातला आत्ताचा वैवस्वत नावाचा होऊन गेलेला मनू आहे तो विवस्वान, म्हणजे जो सूर्य आहे त्याचा मुलगा किंवा त्या वंशातला, म्हणून सूर्यवंशी आपण त्याला म्हणतो. आणि त्या विवस्वानाचा मुलगा म्हणून त्याला मनू वैवस्वत असं नाव दिलेलं आहे. म्हणून आपण वैवस्वत मन्वंतरे असा उल्लेख जो करतो तो या वैवस्वताचा आहे. आणि हा मनू होऊन गेला त्याच्यानंतर ही जी महायुगांची सायकल, कारण 71 होणार तेव्हा पुढचा मनू येणार, ती आतापर्यंत 28 महायुग होऊन गेलेली आहे. ही त्याच्यातली कल्पना आपण आहे. युगे 28 युगे 28 हा जो उल्लेख आहे तोही ह्या संदर्भातला आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं खूप आकर्षक पद्धतीने पुराणांनी हे तत्वज्ञान आपल्यासमोर मांडलेलं दिसतं. आणि त्याच्यामुळे प्रलय ही एक नियमित घडणारी घटना आहे. ती आपल्या आयुष्याच्या काळात आपल्याला बघायला मिळेल की नाही माहीत नाही, पण हा होत असतो. जुन्या गोष्टी नष्ट होतात, नवीन पुन्हा उत्पन्न होत राहतात. आणि एक कोणीतरी असा माणूस, त्याला नेमून दिलेलं कार्य असल्यासारखा, तो जुन्या सृष्टीतून नवीन सृष्टीत पुढे जातो आणि पुन्हा बाकीच्या सृष्टीला निर्माण करतो. ही कल्पना पुराणं आपल्यासमोर ठेवतात. फार सुंदर आणि विचार करायला लावणारी कथा आहे. मग अशा अजून काही अन्य कथा आहेत का? हां, आता प्रलयाशीच संबंधित म्हणली तर थेट प्रलयाची नसलेली पण प्रलयाची जाणीव करून देणारी अशी खूप सुंदर कथा ही आपल्याला मार्कंडेय पुराणामध्ये सापडते. आणि त्याचा मार्कंडेयांशीच संबंध आहे. आता मार्कंडेय हे जे महर्षी आहेत त्यांची आपल्याला माहीत असलेली साधारणपणाची कथा असते ती त्यांच्या जन्माची कथा असते. की ते मृकंडू नावाचे जे ऋषी होते त्यांना ज्या वेळेला पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या त्यांनी केली आणि शिवाचा वर प्राप्त करून घेतला, त्यावेळेला शिवाने त्यांना सांगितलं की तुम्हाला दीर्घायुषी मठ्ठ पुत्र होईल किंवा अल्पायुषी हुशार मुलगा होईल. तर त्यांनी सांगितलं की अल्पायुषी असला तरी चालेल, मठ्ठ नकोय मला, त्यामुळे तो हुशार असलेला मुलगा मला
तू दे. आणि तो झालेला मुलगा म्हणजे हा मृकंडूंचा मुलगा म्हणून मार्कंडेय असं नाव त्यांना मिळालं. आणि त्याला 16च वर्षाचं आयुष्य होतं. तर अर्थातच त्या पित्याने हे त्याच्यापासून दडवून ठेवलं नाही. लहानपणीच त्याला या सत्याला त्यांनी सामोरं जायला लावलं की असं असं आहे, तुझं एवढंच आयुष्य आहे आणि मग तू काय कर, तर तुला ह्या आयुष्यामध्ये शिवभक्ती तारून नेईल, त्यामुळे तू शिवाचं अखंड नामस्मरण कर, हा सल्ला पित्याने दिला. त्याप्रमाणे संपूर्ण शिवभक्तीत मार्कंडेय स्वतःला वाहून घेतात आणि मग तो यमजाळेल न्यायला येतो. त्यावेळेला शिव स्वतः प्रगट होऊन ते यमाला घालवून देतो आणि मार्कंडेयाला कल्पांतापर्यंत चिरंजीव होशील असा वर देतो. ही गोष्ट आपल्याला प्रसिद्ध माहिती असते. ह्या मार्कंडेयांनी पुढे केलेली जी गोष्ट आहे ती या मार्कंडेय पुराणामध्ये एक आपल्याला बघायला मिळते. आणि ती अशी की त्या मार्कंडेयांना इच्छा अशी आहे की कल्पांतापर्यंत आपल्याला आयुष्य आहे, शेवटी प्रलय होणार आहे, म्हणजे तो प्रलय आपण बघू असं नाही, पण आता मी इतका इथे जगलोय, इतकं हे सगळं बघितलंय, तर एकदा प्रलय बघायला मिळावा अशी त्यांची इच्छा होती. आणि एकदा ते तपश्चर्या करत असताना ते विष्णूची नंतर तपश्चर्या करतात. विष्णू त्यांना प्रसन्न होतो. त्यावेळेला ते विष्णूला हे सांगतात की मला प्रलय दिसेल का. तर विष्णू म्हणतो की हो दिसेल, तुझी ती इच्छा पूर्ण करीन, यथावकाश तुला त्याचं दर्शन होईल. आणि मग मार्कंडेय ऋषी पुढे त्यांची तपश्चर्या चालू ठेवतात. आणि एकदा एक दिवस अचानक असं होतं की त्यांच्या कुटीबाहेर ते येतात, तर पाण्याचा आवाज त्यांना यायला लागतो. आणि ते इकडे तिकडे बघतात, तर दिसेल तिकडे पाणी, दिसेल तिकडे पाणी त्यांना बघायला लागतं. हा म्हणता म्हणता पाण्याचे लोट त्यांच्या अंगावर यायला लागतात. ते घाबरतात. जवळच्या एका पर्वताकडे ते धावतात. बघतात तर त्यांची ती कुटी, त्याच्या आसपासची झाडं झुडपं सगळं बुडून गेलेलं आहे. बघता बघता ते ज्या पर्वतावर आलेत तो सुद्धा पाण्याखाली गेला आहे असं त्यांना लक्षात येतं. आणि सगळीकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. आणि मग त्यांना साक्षात्कार होतो की प्रलय प्रलय म्हणतात तो हाच. आणि मग त्यांना प्रश्न पडतो की ह्या प्रलयातून माणूस वाचणार कसा, किंवा ही सृष्टी पुन्हा निर्माण होणार कशी. आणि तेवढ्यात त्यांना असं दिसतं की एक वडाचं पान तिथे तरंगत त्या पाण्यावरून येतं. म्हणजे एवढं पाणी सगळं आहे, सगळी सृष्टी त्याच्यात बुडलेली आहे, तरी वडाचं पान त्याच्यात बुडलेलं नाही आहे. आणि मग आणखीन बारकाईने बघताना त्यांच्या असं लक्षात येतं की त्या वडाच्या पानावर एक लहान बाळ आहे. आणि ते आश्चर्यचकित होतात की हे बाळ पानावर एवढ्याशा कसं काय जगलं, किंवा नेमका काय प्रकार आहे, हे बाळ कुठलं आहे. आणि आणखीन जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात येतं की ते अगदीच तान्हं बाळ आहे. आणि त्यांनी लहान बाळाचे जसे छोटे छोटे चाळे खेळ चालू असतात तसं त्यांनी आपला पाय उचलून तोंडात घातलेला आहे, अंगठा चोखतंय ते पायाचा, अशा प्रकारचं ते बाळ त्यांना बघायला मिळतं. आणि त्याच क्षणी त्यांना साक्षात्कार होतो की हे साधं बाळ नाही आहे, तर हा साक्षात विष्णू आहे की जो ही सगळी स्थिती अखंड पालन करत असतो. आणि त्याच्यामुळे जर सृष्टी नष्ट झाली तर त्याला पुन्हा स्थिती स्वरूपात आणणं, पुन्हा निर्मिती करणं, हे काम ह्या विष्णूचं आहे. आणि त्या बालस्वरूपातल्या मुकुंदाचं त्यांना जे दर्शन होतं ते बघून त्यांना स्फुरलेलं जे स्तोत्र आहे ते बालमुकुंदाष्टक ह्या नावाने प्रसिद्ध आहे. आणि तेही आपल्याला उपलब्ध आहे. त्यात ह्याच विष्णूचं वर्णन की करारविंदे नपदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी, असं ते म्हणतात की जो आपल्या पायाचा अंगठा हातात धरून तोंडात घालतो आहे आणि वडाच्या पानामध्ये जो झोपलेला आहे त्या बालमुकुंदाचं मी स्मरण करतो, अशी स्तुती ते विष्णूची करतात. आणि अचानक ते डोळे उघडून बघतात तर ते शांतपणे आपल्या कुटीत बसलेले आहेत असं त्यांना लक्षात येतं. आणि बाहेर जाऊन बघतात तर सगळी सृष्टी होती तशीच होती. म्हणजे ते विष्णूंनी त्यांना जसं वचन दिलेलं होतं त्याप्रमाणे आपल्या मायेने सगळं दर्शन, की प्रलय म्हणजे काय होतं ते पाहायचं आहे ना, तर बघ असं दर्शन त्या मार्कंडेयांना विष्णूंनी दिलं. आणि त्यामुळे बाकी तर प्रलयात आपण बुडून जाऊ, हे बघायला मिळणार नाही, पण ते दृश्य मार्कंडेयांना बघायला मिळालं अशी माझी इच्छा पण नाही. विष्णूच्या कृपेमुळे हे बघायला मिळालं. अशी आपल्याला एक वेगळीच कथा ही छानपैकी इथे बघायला मिळते. खरं हा आपला भारतीय संस्कृतीत आपल्याला माहिती असलेला, ज्ञात असलेला, इतिहासात लिहून ठेवलेला असा आपल्याला प्रलयापण हा बघायला मिळाला. अन्य संस्कृतींमध्ये सुद्धा प्रलयाचे उल्लेख मिळतात. तर मग ह्याबद्दल काय सांगाल? हां, आता आपल्याच शेजारी देशापासून हवं तर आपण सुरुवात करूया की जो चीन नावाचा देश आहे. आणि तुम्ही आत्ता म्हणलात तसं त्या प्रलय कथांचं जे पुस्तक येणार आहे आपलं, त्या पुस्तकामध्ये या सगळ्या कथा सविस्तर आहेत. त्यामुळे आपण वानगी दाखल एखादी कथा फक्त पाहूया. तर चीनमध्ये सुद्धा आपल्या असं लक्षात येतं की भारताप्रमाणेच प्राचीन काळापासून मोठी सांस्कृतिक परंपरा ज्याला उपलब्ध आहे असा खरं तर एक चीन हा देश आहे. आजच आधुनिक काळात उलट तिथे धर्म वगैरे काही शिल्लक राहिला नसल्यामुळे प्राचीन प्रथा परंपरा फार आता पाळल्या जातात असं नाही, पण प्राचीन काळी खूप मोठ्या सांस्कृतिक एक संचय त्यांच्याकडे पण होतं, संचित त्यांच्याकडे होतं. आणि त्यानुसार वेगवेगळ्या या सांस्कृतिक कथा
परंपरा, श्रद्धा किंवा अशा आख्यायिका या त्यांच्याकडेही चालत आलेल्या होत्या. आणि त्यातल्या अनेक गोष्टी ह्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये प्रलय आला, सृष्टीची निर्मिती जी झाली होती त्याला मोठा धक्का बसला, काही लोक वाचले आणि त्यातून पुन्हा नव्याने ही जीवसृष्टी तयार करायची वेळ माणसावर आली. ही सगळी गोष्ट ही त्यांनी सांगितलेली आहे. तर एक त्यातली छोटीशी जी गोष्ट आहे ती अर्थातच आत्ता आपण पाहूया. ती गोष्ट आहे एका शेतकऱ्याची. त्या शेतकऱ्याला 2 मुलं असतात आणि त्यांच्याबरोबर तो शेतकरी एका छोट्याशा झोपडीमध्ये त्याच्या राहत असतो. त्यावेळेला एक त्यांच्याकडे जो एक असा वादळाचा म्हणूया किंवा असा थोडासा संकट आणणारा अशा पद्धतीची एक दैवी शक्ती किंवा देव म्हणूया, तो तिथे येतोय असं त्यांच्या लक्षात येतं. आणि तो शेतकरी म्हणतो की हा देव पुढे मागे आपल्यावर संकट आणणार, तर तो आत्ताचा मानवी रूपात इथे येतोय तर काहीतरी करून त्याला आपण पकडूया असा विचार तो शेतकरी करतो आणि युक्तीने त्याला तो एका पिंजऱ्यात पकडून ठेवतो. आता पिंजऱ्यात पकडल्यामुळे तो देव त्यावेळेला तर काही तिथे नुकसान करू शकत नाही, पण तो अर्थातच सुटून बाहेर पडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण शेतकरी ठाम असतो, तो काही केल्या त्याला सोडत नाही. पुढे एकदा शेतकऱ्याला काही कामानिमित्त बाहेर जायची वेळ येते. त्यावेळेला तो ती जी 2 मुलं असतात छोटी, त्यांना सांगतो की तुम्ही काहीही झालं तरी ह्या पिंजऱ्याजवळ जायचं नाही, एवढी सूचना त्यांना तो देऊन ठेवतो आणि तो स्वतः शेतकरी कामाला निघून जातो. ती मुलं बराच काळ ती सूचना ऐकतात, पण शेवटी तो देव खूपच विनवण्या करतो. मला भूक लागली आहे, पाणी द्या, खायला द्या, असे आरडाओरडा करायला लागतो, विनंती करतो, रडतो. शेवटी त्या मुलांना दया येते. ते म्हणतात की त्याला पिंजऱ्यातून सोडायचं नाही आहे, पण खायला प्यायलाही दिलं नाही, तो उपाशी राहिला, त्याला काय अपाय झाला तर काय करणार, त्यापेक्षा आपण ते काय म्हणतोय ते तर ऐकूया असं म्हणून ते त्याच्या पिंजऱ्याजवळ जातात, त्याला काहीतरी पाणी वगैरे देतात. त्यामुळे तो देव खुश होतो की निदान या मुलांनी मदत केली आणि हळूहळू त्यांना बोलण्यात गुंतवून तो पिंजरा उघडायला त्यांना भाग पाडतो आणि ती मुलंही त्याच्यावर विसंबून तो पिंजरा उघडतात. पिंजरा उघडल्याबरोबर तो देव बाहेर पडतो. एकीकडे त्या मुलांनी आपल्याला वाचवलं ह्याला त्याला आनंदही झालेला असतो आणि म्हणून त्या गोष्टीत असं सांगितलं की तो एक आपला दात काढून त्या मुलांना देतो आणि तिथून निघून जातो. तो ते मुलं म्हणतात की आता दाताचं आपण काय करणार, तो पुरून टाकू, म्हणून तो दात मुलं पुरून टाकतात. तर त्याच्यातून एक भोपळ्याचा वेल उगवतो आणि त्या एक मोठा खूप भोपळा त्या वेलाला लागतो. इकडे शेतकरी परत येतो, त्याला कळतं, तो हताश होतो. तो म्हणतो की मूर्खांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं तो पिंजरा उघडू नका, आता तो गेला पळून, आता पुढे काय होईल माहिती नाही. तर ती मुलं म्हणतात असा असा त्यांनी दात दिला होता आणि हा वेल लगेच उगवला त्याच्यातून. तो म्हणतो कदाचित झालं रक्षण तर त्या वेलाने होईल, या पलीकडे आता आपण काय करणार. असं म्हणेपर्यंत सगळीकडे मेघगर्जना ऐकू यायला लागतात आणि शेतकऱ्याच्या लक्षात येतं की आता हा पाऊस जोरात इथे पडणार आहे. त्यावेळेला त्या वेलाला जो मोठा भोपळा उगवून आलेला असतो तो भोपळा शेतकरी काढतो आणि त्या भोपळ्यामध्ये त्या आपल्या 2 मुलांना बसवतो आणि त्याच्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडायला लागतो. प्रलयासारखीच परिस्थिती येते. पूर परिस्थितीमध्ये ते सगळे लोक नष्ट होतात, पण भोपळ्यात बसून राहिल्यामुळे ती जी 2 बालकं आहेत ती फक्त त्याच्यातून वाचतात आणि ती बहीण भावंड जी पुढे वाचली त्यांना तो देव नंतर येऊन सांगतो की आता या भोपळ्याचे तुकडे करून तुम्ही टाका आणि ज्या ज्या गोष्टीचं नाव घेऊन तुम्ही टाकाल त्या त्या गोष्टी उत्पन्न होतील. आणि त्यानंतर पूर ओसरल्यावर मग जेव्हा त्या भोपळ्याला ते सगळीकडे तुकडे करून विखरून टाकतात त्यावेळेला त्या भोपळ्यातून नवीन प्राणी, माणसं किंवा सृष्टीतली इतर झाडं झुडपं अशा ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या उत्पन्न होतात आणि नव्याने या जीवसृष्टीची पुढची वाटचाल ही सुरू होते. अशी वेगळ्या पद्धतीची एक कथा भोपळ्यापासून सृष्टीची निर्मिती झाल्याची चीनमध्ये आपल्याला बघायला मिळते. फार छान गोष्ट आहे आणि अगदी गोड गोष्ट आहे. पण मग त्या शेतकऱ्याचं काय होतं, तो अर्थातच सगळेच बाकीचे लोक वाहून जातात किंवा बुडून मारतात त्याच्यात थोडं. चार वेद अनतीस पुराणे दशोपनिषदे झाली हो, अनुवादासह आपुल्या हाती प्रसाद म्हणून आली हो. भारतीय संस्कृतीची ओळख नव्याने करून घ्यायची, नव्या पिढीला सोप्या सहज भाषेत करून द्यायची, तर प्रत्येक घरात हवाच असा संच म्हणजे आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे. सुप्रसिद्ध लेखक स कृ देवधर आणि डॉक्टर प्र न जोशी हे या ग्रंथाचे ग्रंथकार असून 40 पुस्तकांचा 13,000 पृष्ठांचा हा संच आहे. खास आपल्यासाठी तब्बल 50% सवलतीत अगदी अल्प मुदतीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच 12,000 रुपयांचा हा संच
अवघ्या 6200 एवढ्याच किमतीत उपलब्ध आहे. आजच आपला संच घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद प्रकाशनशी संपर्क साधा. पत्ता प्रसाद प्रकाशन, भिकारदास मारुती जवळ, 1892 सदाशिव पेठ, पुणे. संपर्क 844 60 37 890. फोन नंबर पुन्हा एकदा 8446037890. प्रसाद प्रकाशन. मग आता हे चीनचं बघितलं, आता बाकीच्या संस्कृतींमध्ये हां, आता तिथून पुढे जर जायचं झालं तर आग्नेय आशियातला आपण थोडासा विचार करू शकू. भारताच्या दृष्टीने बघितलं तर आग्नेय आशिया म्हणजे आपल्या पूर्वेकडे असलेला देश आहेत. तर आपल्याकडून पूर्वेला गेलं की ब्रह्मदेश तर आपल्याला शेजारी माहितीच आहे, पण त्याच्यापुढे थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया असे बरेच देश आहेत. आणि तिथे प्राचीन काळी जी संस्कृती गेलेली आहे त्याच्यात भारतीय संस्कृतीचाही मोठा हात आहे. किंबहुना तिथल्या अनेक सांस्कृतिक परंपरा या भारतीय संस्कृतीच्या प्रभावाने तिथे तयार झालेल्या आहेत असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यातलीच एक आपल्या पुराणातली वाटेल, परंतु तिथे स्थानिक पद्धतीने तयार झालेली आहे अशा प्रकारची एक मोठी कथा हे आपल्याला आग्नेय आशियामध्ये प्रचलित असलेली बघायला मिळते. विशेषतः इंडोनेशियात हे आपल्याला आढळून येते. ह्या कथेमध्ये आपल्याला भारतीय पुराणातली जी कल्पना मुख्यत्वे करून गृहीत धरलेली आहे ती म्हणजे ही जी पृथ्वी आहे ही शेषाच्या डोक्यावर स्थित झालेली आहे. शेषनाग ज्याच्यावर विष्णू शयन करतात त्या शेषाच्या डोक्यावर ही पृथ्वी विराजमान झालेली असते. ही आपल्याकडची एक मुख्य कल्पना आहे, कथा आहे. तीच कथा ही त्यांच्याकडे सुद्धा थोडी वेगळ्या स्वरूपात दिसते, पण मुळात ती पृथ्वी नागाच्या डोक्यावर आहे हा यातला महत्त्वाचा भाग आहे. आता इंडोनेशियाच्या बाबतीत असं आहे की त्या स्थानिक जर बेटांची तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली, सुमात्रा असेल, जावा असेल, बाली असेल किंवा इतरही छोटी छोटी बेटं जी आहेत त्या सगळ्या बेटांची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली आहे. आणि आजही असंख्य म्हणजे शेकडो ॲक्टिव्ह किंवा जिवंत ज्याला म्हणतो असे ज्वालामुखी त्या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याकडे तसा सारखा उद्रेक बघायला मिळत नाही, पण तिथेही हरघडी होणारी घटना आहे आणि त्याच्यामुळे ती लोक ह्या ज्वालामुखीचा सामना कायमच करत आलेली होती. त्याच पद्धतीने सुनामी येणं किंवा भूकंप होणं या पद्धतीच्या घटना यासुद्धा त्यांच्याकडे खूपच जोरात प्रचलित होत्या. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित काही आख्यायिका ह्या तिथे तयार झालेल्या आहेत ज्या प्रलयाशी संबंधित आहेत. आणि त्या अशा आहेत की एक तर हा म्हणजे दोन कथा त्या संदर्भातल्यात. एक आहे ती म्हणजे हा जो नागराज आहे ज्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे, ती पृथ्वी जरी डोक्यावर ठेवलेली असली तरी तो सारखा असाच्या असा कसा बसून राहणार पृथ्वी डोक्यावर घेऊन, तो हालचाल करणार. त्यालाही कधीतरी पृथ्वी नकोशी वाटते डोक्यावर आणि तो ज्यावेळेला तिला ढकलून देतो किंवा हलतो त्यावेळेला पृथ्वी डळमळीत होते आणि त्याच्यामुळे इथे पाणी येतं, म्हणजे सुनामी येते, व्होल्कॅनो येतात, भूकंप होतो. अशा प्रकारचे नैसर्गिक प्रलय किंवा उत्पात हे घडतात आणि मग त्याच्यात ती जी सृष्टी आहे तिला हानी पोहोचते. अशी एक संकल्पना तिथे आहे. मग असं असताना ह्याच्यातून वाचायचं कसं, तर त्याचे दोन उपाय त्या काळात लोकांनी केले असं ही संस्कृती मानते. त्यातला एक उपाय आहे तो आपल्याकडच्या प्रसिद्ध समुद्रमंथनाच्या गोष्टीशी संबंधित आहे. ती गोष्ट असं सांगते की हे समुद्रमंथन जे झालं ते तिथल्याच समुद्रात झालं आणि तो जो मंदार पर्वत होता की ज्याच्या भोवती ती दोरी बांधून सर्पाची त्यांनी केली, त्या पर्वताचा एक महत्त्वाचा उपयोग हा वेट म्हणजे जसं पेपर वेट आपण करतो की कागद उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर ठेवणं, त्या पद्धतीने ते बेटं उडून जाऊ नयेत किंवा धरणीकंप होऊ नये म्हणून वजन म्हणून त्याच्यावर तो पर्वत ठेवला. ही एक कल्पना आपल्याला त्यांच्याकडे सापडते आणि त्याच्यामुळे तो पर्वत ज्यावेळेला तिथे ठेवला गेला त्यावेळेला भूकंप थोडेसे कमी झाले किंवा ती पृथ्वी हलेना, हा एक विचार आपल्याला दिसतो. दुसरा विचार तो म्हणजे त्याच्या खालचा जो नाग आहे तो हालचाल करतोच आहे, त्याला कसं थांबवायचं, तर तिथे कल्पना अशी आहे की भटार गुरु हा एक महत्त्वाचं वर्णन तिथे येतं. हा भटार गुरु तिथे गेला आणि ह्यानी काय केलं तर खाली जाऊन त्या नागराजाला आधी समजावून सांगितलं की बाबा रे तो हलू नको, त्याच्यामुळे वर असा असा उपद्रव सगळ्यांना होतं. नाग 4 वेळा हो म्हणला पण शेवटी तो काही ऐकेना. तो म्हणला की ठराविक वेळाने मी हलणारच ना, मी त्याच्यापासून काही स्वतःला रोखू शकत नाही, मग करायचं काय. तर त्या भटार गुरुनी जाऊन त्याचे हातपाय बांधून टाकले नागाचे, तरी सुद्धा अगदी क्वचित थोडासा तरी तो हलणारच शेवटी नाग. त्यामुळे तो थोडासा हलतो त्यावेळेला तिथे एखादा उत्पात घडतो अशी कल्पना आहे. पण पूर्वी ज्या काळात भरपूर उत्पात होत होते त्यापेक्षा ही खूप आता फ्रिक्वेन्सी कमी झाली आहे असं ते मानतात. आणि गंमत म्हणजे ही जी सांस्कृतिक परंपरा आहे यातला भटार गुरु कोण, तर तो भटार गुरु म्हणजे आपल्याकडचे अगस्त्य आहेत.
ओ. त्याच्यामुळे हा एक खूप मोठी गमतीची गोष्ट आहे की आपण जे अगस्त्य विंध्याला ओलांडून दक्षिणेत गेले असं म्हणतो ते आपण दक्षिणेकडे म्हणतो, पण त्यांच्या दृष्टीने ते साऊथ ईस्ट पूर्वेकडे एशियातच गेले. गेलेले आहेत आणि तिथे या अगस्त्यांचं पूजन हे अनेक ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं. त्यांच्या मूर्ती सापडतात आणि त्या अगस्त्यांसाठी त्यांनी भटारगुरु हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एक प्रकारे ते त्यांचं रक्षण करणारे, त्यांना ही संस्कृती पोहोचवणारे भारतातून दूत असल्यासारखे हे अगस्ती तिथे गेलेले होते असं आपल्याला म्हणजे म्हणायला आपण मध्ये कदाचित दक्षिणेतनं खालती समुद्र ओलांडून तिकडे गेले बरोबर. पण म्हणजे आपली संस्कृती त्यांनी थोडक्यात तिथे तिकडे नेली, रुजवली. हा त्यातला संदेश आहे. तर ही अशी आपण आता अगस्त्यांची आपण ही परंपरा बघितली. मग आता ती परंपरा बघितल्यानंतर अजून बाकीच्या भूखंडांमध्ये किंवा खंडांमध्ये अजून काही आहेत का? उदाहरणार्थ अमेरिका, दक्षिण अमेरिका. आता अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की आत्ताची जी अमेरिका आपल्याला परिचित आहे ते अर्थातच युरोपियन लोक तिथे जाऊन त्यांनी तिथे राष्ट्रनिर्मिती केली, हा आधुनिक काळातला इतिहास झाला. पण त्याही पूर्वी तिथे अनेक अन्य संस्कृती होत्या. त्यातल्या इंका किंवा माया ह्या प्रसिद्ध संस्कृती आहेत आणि ह्या संस्कृतीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या प्रलय कथा प्रचलित होत्या, हे विशेष महत्त्वाचं आहे. तर अर्थातच एक परत उदाहरण म्हणून आपण फक्त माया या संस्कृतीमधल्या एका कथेचा मी उल्लेख करेन. माया संस्कृतीमध्ये सुद्धा पाऊस किंवा वादळं होणं आणि त्याच्यामुळे प्रलय येऊन सृष्टीचा नाश होणं किंवा मानवी संस्कृतीचा नाश होणं ह्या प्रकारची घटना होत असे असं समजूत आपल्याला आढळते. नक्की. आणि त्याचं कारक असलेला असा जो देव आहे, जसं आपल्याकडे मरुत आपण म्हणतो की त्याच्यानंतर पवन किंवा मारुत असंही नाव येतं की जो वादळ वाऱ्याचा देव आपण समजतो, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे हुरकान नावाचा देव होता की जो असे वादळ वारे आणत असे आणि तो आला की मोठं वादळ होणार वगैरे अशा प्रकारच्या कल्पना या त्यांच्याकडे आहेत. इतकंच काय तर नंतरच्या भाषा जशा विकसित होत गेल्या त्या जर तुम्ही बघितलं तर त्यांच्याकडे एका विशिष्ट प्रकाराला ओरकान असं नाव आहे किंवा त्याच्यावरून आलेला हरिकेन असा शब्द आपल्याला माहिती असतो. तो मी आता लक्षात आलं, तो ह्या देवावरून आलेला आहे की जो मूळ माया संस्कृतीतला वादळाचा देव आहे. आणि तो जो हुरकान होता तो साधारणपणे कोणाला त्रास देत नसे, पण त्यांच्याकडे अशी समजूत होती की ज्या वेळेला संस्कृतीमध्ये अनेक स्थित्यंतर माणसांकडून होत जातात, प्राचीन काळातल्या श्रद्धा परंपरांना किंवा चालीरीतींना माणसं फाटा द्यायला लागतात, चांगलं वागत नाही, दुराचार वाढतो, निसर्गावरचं आक्रमण वाढतं, त्यावेळेला एका ह्याच्या पलीकडे ज्या वेळेला हे सगळं जातं, सृष्टीला ज्या वेळेला हे असह्य होतं, त्यावेळेला ह्या देवांना त्याच्यात काहीतरी मग भाग घेणं गरजेचं पडतं आणि या माणसांना मग ते अद्दल घडवायची काहीतरी व्यवस्था करतात. त्या पद्धतीने आजपर्यंत 3 प्रलय होऊन गेलेले आहेत असं ह्या संस्कृतीमध्ये मान्यता होती. आणि ह्या प्रलयातला जो शेवटचा ते प्रलय सांगतात तो याच प्रकारे झाला की ज्या वेळेला माणसं अत्यधिक एकमेकांशी दुष्टाव्याने वागायला लागली, नैसर्गिक साधन संपत्तीला मोठ्या प्रमाणात त्याने ओरबाडून खायला सुरुवात केली, विध्वंस करायला लागली ती, त्यावेळेला देव चिडले. त्यातला मुख्य आता ज्याच्याकडे अशी संहारक शक्ती आहे असा देव हा हुरकान असल्यामुळे त्याला त्यांनी सांगितलं की तू याच्यात लक्ष घाल. तोही ह्या सगळा प्रकार बघून भयंकर चिडला आणि मग त्याने एक मोठं वादळ त्या ठिकाणी पाठवलं. वादळ आल्यावर पाठोपाठ पाऊस आला आणि तो इतका अहोरात्र पाऊस पडायला लागला की सगळी पृथ्वी ही जलमय होऊन गेली. सगळे त्याच्यातून लोक नष्ट व्हायची पाळी आली आणि अगदी काही ठराविक लोक जे कुठेतरी डोंगर कपारीत बसली होती तेवढी वाचली, बाकी सगळी सृष्टी ही नष्ट झाली. पण त्या हुरकांनी हा विचार केला की अरे आपण हे सगळं तर केलं, पण पुढच्या सृष्टीला परत आता निर्माण जर व्हायचं झालं तर त्या दृष्टीने काहीतरी मदत ही केली पाहिजे. म्हणून त्यांनी पुन्हा नव्याने हे प्राणी निर्माण करण्यात पुढाकार घेतला. त्याचप्रमाणे ती जी वाचलेली माणसं होती त्यांना आणून पुन्हा नियम सांगून की नव्याने तुम्ही हे करा, हे करू नका, अशा प्रकारे शिकवून पुन्हा एकदा नवीन सृष्टीला निर्माण करण्याची किंवा आहे त्याला चालना देण्याचं एक मोठं काम हेही त्या देवाने शेवटी केलं. अशा प्रकारची त्या देवाशी संबंधित एक कथा ही आपल्याला बघायला मिळते. फार छान कथा आहे ती आणि काही आपण त्यातनं बोध घ्यावा अशी पण आहे. खरं आहे. मग आता खंड राहिला तो आफ्रिका. बरोबर. आफ्रिकेमध्ये काय झालं तर आफ्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की ज्याला आपण अगदी पुढारलेली संस्कृती म्हणू, अशा जरी संस्कृती आफ्रिकेत बघायला प्राचीन काळी मिळत नसल्या तरी सुद्धा आदिम समाज व्यवस्था असलेल्या अनेक जाती जमाती या आफ्रिकेमध्ये आहेत आणि त्या जमातींच्या त्यांच्या सांस्कृतिक परंपरा, चालीरीती, समजुती या होत्या. काही विशिष्ट देवतांची पूजा ती लोक करतात आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रलयाच्या कथा
ह्यासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या जमातींमध्ये बघायला मिळतात. काही वेळेला त्याच्यात थोडं साम्य असतं, काही वेळेला फरक असतो. तर आपण एकच कथा अर्थात पुन्हा बघायची आहे, ती आपण मध्य आफ्रिकेत एक कॅमेरून नावाचा देश आहे, तर त्याच्या तिथे जे प्राचीन काळी जमाती राहत होत्या त्यांच्यातली एक कथा बघूया. साधारणपणे आत्तापर्यंत देवता ह्या मानवी रूपात आल्या किंवा देव म्हणूनच त्या माणसाला भेटल्या आणि त्यांनी काहीतरी उपदेश केला किंवा प्रलयातून त्यांना वाचवलं, अशा प्रकारचा उल्लेख आपण सगळ्या संस्कृतींमध्ये बघितला. त्यातल्या त्यात भारतीय संस्कृतीचा अपवाद म्हणजे इथे आपल्याला मासा दिसला, मनू आणि माशाच्या गोष्टी. तर त्या पद्धतीचा इथे जो प्राणी दिसतो तो प्राणी बकरा हा आहे. बरं. आणि त्या ठिकाणी गोष्ट अशी सांगितली जाते की एक छोटंसं गाव होतं, त्या खेडेगावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत आहे. 2 बहीण भाऊ त्या शेतकऱ्याच्या घरात, लहान मुलं आहेत. तर त्यांच्या घराजवळ एकदा एक रोज बकरा येऊन बसायचा. तो शेतकरी त्याला घालवून द्यायचा, कधी दुर्लक्ष करायचा. तो बकरा हळूहळू मनुष्यवाणीने त्या मुलांशी बोलायला लागतो आणि तो त्यांना सांगतो, मला काहीतरी खायला द्या, मला भूक लागली आहे. ती मुलं काही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. ती मुलगी 1-2दा त्याला हाकलूनही देते. पण मग नंतर ते म्हणतात की अरे रोजच हा बकरा येऊन बसतोय, तर नेमकं काय म्हणतोय बघू, आपल्याकडे आहे घरात खायला, थोडंसं त्याला द्यायला काही हरकत नाही. आणि मग शेवटी एकदा त्या बकऱ्याला ते पीठ वगैरे घरातलं नेऊन थोडंसं खायला देतात. तो बकरा त्याने खुश होतो. परत दुसऱ्या दिवशी येतो. असं काही दिवस तो त्यांच्याशी मैत्री संपादन करतो. ते आपली खरंच काळजी घेत आहेत का याची तो खात्री करून घेतो. आणि मग तो त्या 2 मुलांना सांगतो की आता तुम्ही माझी एवढी काळजी घेतलेली आहेत, तर मी तुम्हाला एक आता सांगतो, ती गोष्ट नीट ऐका. ह्या तुमच्या बाकीच्या टोळीतल्या लोकांना कदाचित खरं वाटणार नाही, पण इथे लवकरच मोठा पूर येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं हे सगळं गाव नष्ट होणार आहे. पण तुम्ही मला खाऊ घातलेला आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सावध करतोय, तुम्ही एक बोट बांधून तयार राहा आणि या पुराचा सामना करा. आणि त्या पद्धतीने मग त्या दोघांवर काही घरचे लोक विश्वास ठेवत नाहीत, पण एक छोटीशी बोट तरंगेल पाण्यात अशी व्यवस्था ती 2 मुलं करतात. आणि खरोखर काही दिवसांनी तिथे पूर येऊन त्याच्यामध्ये बाकी सगळं गाव जे असतं ते नष्ट होतं. पण ही दोघं मात्र त्या पुरातून वाचतात आणि नंतर तो बकरा परत येऊन त्यांना काही सूचना देतो की तुम्ही आता इथून पुढे कसं जगा, कारण त्यांना खायला प्यायला पण काही नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि मग त्यातून पुढे पुन्हा नव्याने सृष्टीनिर्मिती त्या 2 मुलांपासून भविष्यात होते. अर्थातच हा त्या समाजामधला एक देव आहे बकरा रूपाने आलेला तिथे, हे अर्थातच आपल्या लक्षात येईल, कारण हा काही सर्वसाधारण बकरा नाही. पण प्रलय आला आणि कोणीतरी एक माणूस वाचला, ही जी थीम आहे ही थीम तिथेही होती असं आपल्या लक्षात येतं. आणि कधी कधी एक अख्ख्या जमातीवर येणारं संकट जे ठराविक काळाने येतं किंवा काही वेळेला माणसाच्याच दुराचरणामुळे येतं, हे आपण बघितलं. त्याच्यापेक्षा वेगळं म्हणजे एखाद्याच्या चुकीमुळे प्रलय येणं किंवा त्रास होणं असाही प्रकार क्वचित बघायला मिळतो. तशी एक कथा ही क्वाया नावाची एक जमात आफ्रिकेमधली आहे. त्यांच्यात एक विशिष्ट अशी एक गोष्ट आहे, ती म्हणजे एका म्हाताऱ्याकडे एक जादूची किटली त्याला मिळालेली असते. आणि त्या किटलीचं वैशिष्ट्य असं असतं की त्याच्यामध्ये भरपूर पाणी असतं. किती भरपूर म्हणजे तर अगदी समुद्रामध्ये मावेल एवढं पाणी त्या किटलीमध्ये राहू शकत असतं. पण त्याच्यामुळे ती किटली न हलवणं किंवा न ओतणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे म्हाताऱ्याने ती जपून ठेवलेली असते की अगदी काही वेळ आली तरच त्याचा वापर करायचा. पुढे त्याच्या मुलाचं ज्यावेळेला लग्न होतं, सून घरात येते, त्यावेळेला सगळ्यांना ताकीद दिलेली असते की किटलीला कोणी हात लावायचा नाही. पुढे एकदा ते म्हातारी गावाला जाणार असतात, त्यावेळेला त्या सूनबाईला सांगून जातात की हे बघ, आम्ही आत्ता नाही आहोत, तू घरात बाकी सगळं सांभाळशीलच, पण तू त्या किटलीच्या मात्र अजिबात जवळ जाऊ नको, ती मी वर नीट ठेवलेली आहे, तिला जर हात लावलास तर गडबड होईल इथे, त्यामुळे तिच्याजवळ तू जाऊ नकोस. आणि त्याप्रमाणे ती सून म्हणते की ठीक आहे, मी याची काळजी घेईन. तो म्हातारा निघून जातो तिथून. पण होतं असं की त्या सुनेची कुतूहल बुद्धी जागृत होते की नेमकं काय असं त्या किटलीत आहे की ज्याच्यामुळे मला तिथे जाऊ नका म्हणून हे सांगतात आपले सासरे. आणि म्हणून ती मुद्दाम त्या किटलीजवळ जाते आणि तिचं झाकण काढते, तर ते पाण्याचा आवाज यायला लागतो, कारण प्रचंड मोठा साठा त्या जादूनी किटलीत बंद झालेला आहे. आणि ती घाबरून मागे सरकते, तर ती किटली पडते खाली आणि पडल्यावर तिच्यातून जो पाणी बाहेर लागतं ते हा म्हणता म्हणता तिची झोपडी बुडून ते पाणी बाहेर पसरतं, ते गाव बुडतं, अख्ख्या त्या छतापर्यंत ते पाणी जातं. पण तरीसुद्धा पाणी हटायचं काही नाव घेत नाही आणि अर्थातच ते सगळे लोक त्याच्यामध्ये बुडून जातात. शेवटी ज्या वेळेला ते देवाला कळतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या आहेत, त्यावेळेला तो येऊन त्या किटलीला पुन्हा घेऊन जातो, ते सगळं थांबवतो आणि मग तो म्हातारा परत आल्यानंतर त्याला काही गोष्टी सांगून पुन्हा नवीन ते गाव कसं वसवलं पाहिजे याच्या सूचना मिळतात आणि त्यातून पुढे परत त्या गावाची निर्मिती होते. म्हणजे इथे अख्ख्या समाजावर आलेलं संकट हे त्या एका मुलीच्या कुतूहलामुळे
आलेला आहे. अन्यथा हा काही खरा म्हणजे ठरवलेला प्रलय नव्हता असं आपण म्हणू शकू. म्हणजे एखादी गोष्ट करू नको म्हटलं की हमखास ती करावी केली जाते आणि त्याने संकटात माणूस पडतो, अशा प्रकारची ही कथा आहे. खरं आहे. मग आता बाकीच्या सगळ्या संस्कृतींचा आपण उल्लेख केला, अजून काही आहेत, पण नोहाची कथा मला एकदा ऐकायची. आता हा अर्थातच शेवटी आपण मुद्दाम सांगूया किंवा ह्या कथाभागाकडे वळूया, कारण ही जसं मनू आणि माशाची कथा ही सगळ्यांना माहिती आहे, तशी नोहाची कथा ही पण बऱ्यापैकी सुप्रसिद्ध आहे. आणि भारतातच नाही तर सर्वत्र माहिती असायचं एक कारण म्हणजे ते ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहे, की जो जगभरात या ना त्या कारणाने पसरलेला धर्म म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. या धर्माचा जो आद्य ग्रंथ महत्त्वाचा मानला जातो किंवा धर्मग्रंथ पोथी तो म्हणजे बायबल. आणि या बायबलमध्येच या नोहाची ही कथा येते. ती अशी आहे की हा नोहा नावाचा जो माणूस आहे त्याला देवाचा साक्षात्कार झाला आणि देवाने त्याला सावध केलं की अशा प्रकारे प्रलय येणार आहे, तर त्यातून वाचण्यासाठी आणि सृष्टी निर्माण पुन्हा करता यावी ह्यासाठी मी तुझी नियुक्ती केलेली आहे किंवा तुला निवडलेलं आहे आणि त्यामुळे तू या प्रलयातून वाचण्याची तयारी आत्ता सुरू कर. मग तीच तयारी करायची म्हणजे काय करायचं, तर त्याला देवाने 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे खूप मोठं जहाज बांधायला लागेल की जे जहाज या प्रलयातून तुला तारून नेईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रलय ज्या वेळेला ओसरेल त्यावेळेला सगळी सृष्टी नष्ट झाली तर चालणार नाही. त्यामुळे जे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांची नर मादी अशी जोडी तू गोळा करून त्या जहाजामध्ये भरून ठेव. त्याचप्रमाणे जी झाडं फळं फुलं वगैरे असणारी अशी आहेत त्यांच्या बिया तू गोळा कर, त्यासोबत ठेव, जेणेकरून पूर ओसरल्यानंतर तुला या नवीन सृष्टीची पुन्हा रचना करता येईल. आणि त्याच्यावर आधारित विश्वास ठेवून नोहाने त्या पद्धतीने एक मोठी नौका बांधायला सुरुवात केली. अर्थातच त्याच्या आसपासचे लोक हे जे त्याचं काम बघत होते ते त्याला वेडा ठरवून हसायला लागले की असं काही कुठे येतो का पूर, आणि म्हणे देवाचा साक्षात्कार झाला असं कुठे असतं का, असं म्हणून ते त्याची थट्टा करायचे. पण तो म्हणतो की मला सांगितलंय ना देवाने, मी त्या पद्धतीने माझं काम करणार. आणि तो खरंच एक खूप मोठं जहाज बांधतो, प्राण्यांच्या जोड्या सगळ्या गोळ्या करतो, झाडांच्या बिया गोळा करतो आणि सगळ्यांना घेऊन तो ठराविक दिवशी त्या सांगितलेल्या बरोबर आपल्या बोटीत चढून बसतो. आणि त्यावेळेला खरोखर मोठा वादळ वाऱ्याचा पाऊस होतो, सगळं सृष्टी त्या पावसामध्ये बुडून नष्ट होते आणि या नोहाचं जहाज फक्त तरंगत असल्यामुळे ते समुद्रात वाचतं. पुढे तो त्या कथेमध्ये उल्लेख येतो, त्यामुळे काही पक्ष्यांना तो पूर ओसरतोय का हे बघण्यासाठी पाठवतो. मग त्यात कावळा आहे, कबूतर आहे आणि काही त्याच्या इतर कथांमध्ये काही वेगळे पक्षी पण आपल्याला दिसतात. हे पक्षी जाऊन येतात आणि शेवटी एक पक्षी खूप उशिरा येतो, त्याच्यावरून त्याला कळतं की ह्याला बसायला कुठेतरी जागा मिळाली आहे, ज्या अर्थी तो परत आला नाही त्या अर्थी. मग तो कुठल्या दिशेला गेलाय काय, त्या पद्धतीने जहाज गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की पूर ओसरायला सुरुवात झाली आहे आणि काही ठिकाणी आता जमीन पुन्हा दिसायला लागलेली आहे, मोकळी व्हायला लागलेली आहे. आणि मग त्या ठिकाणी ते जहाज तो नेतो आणि अर्थातच पूर ओसरल्यानंतर ते जे जोड्या सगळ्या गोळ्या केलेल्या आहेत प्राण्यांच्या त्या तो खाली उतरवतो. त्या प्राण्यांपासून पुन्हा सर्व प्राणीसृष्टी निर्माण होते आणि झाडांच्या बिया वगैरे ज्या आणलेल्या आहेत त्यापासून पुन्हा सगळी झाडं वनस्पती या जगामध्ये निर्माण होतात. म्हणजे एक प्रकारे प्रलयामध्ये सगळं नष्ट झाल्यानंतर आपल्याकडच्या कथेत जसं यज्ञातून हे निर्माण झालं असं सांगितले, त्याऐवजी ह्यानी त्या प्राण्यांच्या जोड्याच ठेवल्या आणि त्याच्यापासून सृष्टी निर्मिती केली अशी कथा ही आपल्याला सापडते. आता ख्रिश्चन धर्माशी रिलेटेड असणाऱ्या म्हणून बायबलमध्ये येणारी कथा ही जरी नोहाची म्हणून प्रसिद्ध असली तरीही संपूर्णपणे त्या नव्याने ख्रिश्चन धर्मात सांगितलेली किंवा पहिल्यांदाच बायबलमध्ये सांगितली गेलेली अशी कथा आहे का, तर तसंही नाही आहे. ह्या कथेतला अजून खूप जुन्या काळाचा पार्श्वभूमीचा भाग आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. आणि हे मागे कुठेपर्यंत आपण जाऊ शकतो तर मेसोपोटेमिया किंवा बॅबिलोनिया यासारख्या ज्या जुन्या संस्कृती काही हजार वर्ष इसवी सनापूर्वीच्या काळामध्ये होत्या, तर त्यातल्या सुमेर संस्कृतीमध्ये एक महाकाव्य आपल्याला मिळतं. तो गिलगामेश ह्या माणसाचं ते काव्य आहे. त्या गिलगामेशची कथा त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. त्या कथेशी साधर्म्य असलेली कथा किंवा त्याच्यात या बायबलच्या कथेचं मूळ आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे थोडक्यात आपण ती गिलगामेशची कथा अर्थातच आता बघूया. ह्या कथेमध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की हा जो गिलगामेश आहे हा एक चांगला काय म्हणायचं समृद्ध कुटुंबामध्ये जन्माला आलेला राजासारखा राहणारा असा माणूस आहे. त्याच्यात शारीरिक शक्ती पण बरीच आहे. तो आपल्या पराक्रमावर मोठा विजय संपादन त्यांनी केलेला आहे. समाजात त्याचं चांगलं नाव आहे आणि त्याला एकदा त्याच्याहून पराक्रमी असा एक एनकिडू नावाचा माणूस देव पाठवतात की कुठेतरी ह्याला त्याची जाणीव व्हावी की तू एकटाच श्रेष्ठ नाही आहेस.
पण पुढे त्याच्याशी लढून ज्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की दोघंही हरत नाहीत, दोघंही तुल्यबळ आहेत, त्यावेळेला तो ते सगळं सोडून देतो, त्याच्याशी तो चांगल्या मित्रत्वाने वागायला लागतो. ते पुढे दोघं चांगले मित्र बनून राहतात. पण एकदा शेवटी त्या मित्राचा त्याच्या मृत्यू होतो आणि तो मृत्यू झाल्यानंतर हा आत्मचिंतन करायला लागतो गिलगामेश. आणि ते आत्मचिंतन करत असताना त्याच्या लक्षात येतं की अरे मी कितीही विजयी झालो, मी किती पराक्रमी झालो, कितीही संपन्नता मिळवली, पैसे मिळवले, तरी मी पण मरणारच आहे ना. हो. आपण काय अमर होणार नाही आहोत. मग अमरत्व कसं मिळवायचं अरे बा, त्याचा शोध घेतला पाहिजे. नाही तर हे विजय आणि ही समृद्धी आणि संपन्नता व्यर्थ आहे. मग तो त्याच्या शोधाला लागतो की हे कसं होईल, काय कसं होईल. मग तो खूप ठिकाणी ज्या वेळेला शोध घ्यायला लागतो त्यावेळेला त्याला माहिती मिळते की अमुक एका ठिकाणी तू जा, ह्या दिशेला प्रवास कर, त्या दिशेला प्रवास कर, तिथे तुला तो असा असा एक माणूस भेटेल की जो अमर आहे. आणि मग तो त्या माणसाच्या शोधावर सगळं आपलं वैभव मागे सोडून निघतो आणि तो प्रवास करत 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 ज्यावेळेला जातो त्यावेळेला अगदी ह्या एका पृथ्वीच्या टोकाला म्हणूया त्याला उत्नापिष्टिम नावाचा एक माणूस भेटतो जो ह्या नोहासारखा आहे. आणि तो उत्नापिष्टिमची आणि गिलगामेशची भेट झाल्यानंतर तो आपली सगळी स्टोरी ह्या गिलगामेशला सांगतो की जी मी तुम्हाला म्हटलं तशी नोहाची आहे की देवांनी त्याला मागच्या सृष्टीतून वाचवून पुढच्या सृष्टीत पुन्हा पदार्पण करून या सृष्टीची नवनिर्मिती करण्यासाठी निवडलेलं होतं. त्या पद्धतीने या नव्या सृष्टीची रचना त्यांनी केली आणि ती करण्यासाठी तो जिवंत राहायला पाहिजे म्हणून त्याला अमरत्व त्या देवाने दिलेलं असतं. आणि त्याच्याकडे त्याचं काहीतरी महत्वाचं कारण आहे. हां. आणि तो म्हणतो की हे अमरत्व असं मिळवणं अशक्य आहे का, तर अशक्य नाही, पण ते अवघड मात्र खूपच आहे आणि म्हणून ते अशक्यप्राय आहे असं लोकांना वाटतं. पण तुला जर प्रयत्न करायचाच असेल तर मी काही उपाय सांगतो, ते तुला जमतायत का बघ. मग त्यातला एक उपाय त्याने असं सांगितलं की तू 6 दिवस आणि 7 रात्री जागा राहा, ते तुला शक्य होतंय का बघ. तर तो बरेच प्रयत्न गिलगामेश करतो पण तो पूर्ण काळ व्हायच्या आधी त्याला शेवटी झोप येतेच. म्हणजे इतका वेळ आपण जागा राहू शकत नाही हे त्याच्या लक्षात येतं. मग अजून काही उपाय आहे का. तो सांगतो की एका समुद्राच्या तळाशी अमुक एका ठिकाणी अमुक एक वनस्पती आहे, ती जो खाईल तो अमर होईल. असा एक दुसरा मार्ग तो गिलगामेशला सांगतो. मग ते सांगितल्यावर तो त्या मोहिमेवर निघतो, ती तो वनस्पती प्राप्त करतो आणि ती वनस्पती प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्याला वाटतं की चला आता आपल्याला हे मिळालं, मग आता काय, तर आता आपल्या मूळ गावी आपण परत जाऊया म्हणून तो त्या शहराकडे परत यायला निघतो. आणि परत येताना वाटेत एका विहीर म्हणा किंवा सरोवर असतं, त्या ठिकाणी तो आपले कपडे काढून आंघोळीला म्हणून उतरतो. तर एक सर्प त्याच्यावर वॉच ठेवून असतो की हा कुठे जातोय, काय जातोय, कारण त्याला ह्याचा सुगावा लागलेला असतो की ह्याच्याजवळ अशी अशी एक वनस्पती आहे. आणि हा आंघोळीला खाली उतरल्याबरोबर तो येऊन ती वनस्पती पळवून नेतो. आणि हा ज्यावेळेला बाहेर येतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की ती वनस्पती चोरीला गेली. हा हताश होतो की आता पुन्हा उलटा प्रवास करून त्या समुद्रात जाणं हे काही त्याला शक्य नसतं. तो निराश मनाने घरी येतो परत आणि तो म्हणतो की एवढा प्रवास केला, त्या सगळ्या प्रलयाची कथा आपल्याला कळली, पण आपण काही अमर शेवटपर्यंत झालो नाही, त्यामुळे शेवटी हे सगळं नष्ट होणार हेच खरं आहे की काय. आणि असं म्हणत तो ज्यावेळेला आपल्या शहरात आत शिरणार असतो त्यावेळेला त्याला लक्षात येतं की शहराला खूप मोठी तटबंदी आहे जी त्यांनीच बांधलेली असते. आणि तेव्हा तो असा विचार करतो की अरे आपण जरी गेलो तरी ही तटबंदी कायम राहणार आहे या शहराची, आणि ह्याचा अर्थ आपण त्या अशा आपण केलेल्या कामाच्या रूपाने अमर होऊ शकतो किंवा आपली स्मृती ही दीर्घकाळ टिकू शकते. आणि अमरत्व म्हणतात ते शारीरिकच पाहिजे असं कुठे, हा साक्षात्कार त्यावेळेला त्याला होतो. आणि मग त्याच्यानंतर त्याला आपण हे जे प्रयत्न केले त्याच्यातला फोलपणा लक्षात येतो. अशी कथा त्या गिलगामेशची ही त्यात सांगितलेली आहे. त्या उत्नापिष्टिमची कथा जी आहे ती पूर्णपणे सुमेर संस्कृतीतली घेऊन पुढे नोहाची कथा अस्तित्वात आली असावी असं संशोधक म्हणतात. आणि ही जी शहरं होती, गिलगामेश जिथे राहत होता, ऊर नावाच्या शहराचा त्याचा उल्लेख सापडतो. तर युफ्रेटिस आणि टायग्रिस या ज्या 2 नद्या आहेत त्यांच्या दुआबामधल्या संपन्न प्रदेशामध्ये ही नगरं खरंच होती त्या काळी. त्याच्यामुळे त्या संस्कृतीतल्या तत्कालीन या खूप फेमस कथा असणार आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आणि त्याच्यामुळे त्या संस्कृती लोप पावल्या, पण त्यांच्या काळात सुद्धा आधीपासून चालत आलेल्या ह्या ज्या प्रलय कथा होत्या त्या मात्र यांना त्या प्रकारे पुढे कंटिन्यू. पण ही फार सुंदर गोष्ट आहे, मला फार आवडली ही. म्हणजे हा खरंच हा बघून सगळ्यांनीच घेणार खरं आहे. पण मग आता हे आपण सगळं विविध संस्कृतींमधलं बघितलं तर मग आता मला अगदी कुतूहलाचा हा प्रश्न पडतो की याला सगळ्याला पुरावे कुठे मिळतात का. म्हणजे आता एवढ्या ठिकाणी जर पूर झालेला आहे तर तिथे जी उत्खननं झाली आहे
तर त्याच्यात कुठे पूर आला ते पुरावे मिळतात का? तर असं वाटणं स्वाभाविक आहे की हे केवळ आपली श्रद्धा आहे म्हणून किंवा प्राचीन काळापासून सांगत आले आहेत लोक म्हणून ह्या कथा खऱ्या मानायच्या का केवळ एक अंधविश्वासाचा भाग म्हणून सोडून द्यायच्या. तर आपल्याला त्याच्यापेक्षाही मला असं वाटतं की प्रलय हीच कथा ऑलमोस्ट काय सगळ्या येते सगळीकडे, संस्कृतीमध्ये बरोबर. मिळते. खरंय. तर काहीतरी तर कुठे बीज तथ्य असेल का? तर त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक संस्कृतीने त्याची आठवण स्वतंत्र कदाचित जतन करून ठेवली असेल, पण तसं जर असेल तर काहीतरी बीज असलं पाहिजे, कारण इतक्या सगळ्या संस्कृती एकच गोष्ट सांगणार नाहीत, हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. तर त्या दृष्टीने आपण बघितलं तर 2 प्रकारचा भाग आपल्याला बघायला लागतो. एक म्हणजे भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान यासारख्या भारतीय उपखंडांमध्ये झालेली उत्खननं आणि त्याचप्रमाणे मध्य पूर्वेत ज्याचा मी आत्ता उल्लेख केला त्या टायग्रिस युफ्रेटिस सारख्या प्रदेशात काही जी महत्त्वाची प्राचीन स्थळं होती तिथे झालेली उत्खननं. तर जे पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत त्यांना या ठिकाणांमध्ये आता पूर आला हे कसं कळणार, तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला जमिनीचे स्तर तुम्ही जुन्या काळातले अभ्यासत जाता त्यावेळेला किंवा त्याच्यातली भांडी तुम्ही पॉटरी ज्याला आपण म्हणतो ती मृतभांडी तपासता, जर पूर आला असेल तर दीर्घकाळ पाणी राहिल्यामुळे त्याच्यात काही विशिष्ट बदल होतात आणि त्याच्यावरून तसा पूर येऊन गेला आहे का किंवा दीर्घकाळ ही जमीन पाण्याखाली होती का याचा काही आपल्याला निर्णायक पुरावा हा देता येऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. आणि तशा दृष्टीने जे काही काम पुरातत्वशास्त्रज्ञांनी केलं आहे ते बघता आपल्याला असं लक्षात येतं की काही ठिकाणी असा पुरावा मिळतो की इसवी सन पूर्व 2000 काहींच्या मते 3000 अशा वर्षापूर्वी काही ठिकाणी अशा पद्धतीचे पूर आलेले होते, दीर्घकाळ ती जमीन पाण्यामध्ये होती आणि त्याच्यानंतर मग नव्याने तिथे वसाहत पुन्हा एकदा झाली असे पुरावे आपल्याला मिळतात. काहींच्या मते हे स्थानिक उत्पात, नद्यांचे प्रवाह बदलणं याच्यामुळे झालेलं असेल. काहींच्या मते समुद्राच्या ज्या पातळ्यांमध्ये बदल होत जातात, आपण बघतो की दीर्घकालीन बदल हे घडत असतात, तर तशा पद्धतीचा एक खूप मोठा नैसर्गिक उत्पात हा भूमध्य सागराच्या प्रदेशात झाला असेल आणि दुसरा तिथे एक ब्लॅक सी किंवा काळा समुद्र ज्याला आपण म्हणतो तो जो भाग आहे त्याच्यात उसळून हे भूमध्य सागराचं पाणी शिरलं असावं. त्यावेळेला तो एक छोट्या सरोवरासारखा असेल, पण ते पाणी तिथे न सामावल्यामुळे सगळ्या मोठ्या भूभागात पसरलं आणि त्या सगळ्या ठिकाणी प्रलयच आला किंवा ती जमीन सगळी पाण्याखाली बुडल्यामुळे लोकांना तिथे राहता येईना आणि मग ते पाणी ओसरल्यावर पुन्हा तिथे वस्ती झाली असे पुरावे लोकांना मिळालेले आहेत. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की या कुठल्या तरी नैसर्गिक आपत्तीची आठवण त्या लोकांच्या मनामध्ये आहे. पुढे ती सांस्कृतिक परंपरा जतन होताना कथारूपाने आज आपल्याला सांगितलेली दिसते, पण प्रत्यक्षही त्यांनी अनुभवलेली नैसर्गिक घटना असलेली अशी गोष्ट होती. पूर्ण काल्पनिक असलेली अशी प्रलय कथा नसावी असं आपल्याला हे उत्खननातून मिळालेले किंवा पुरातत्वशास्त्राच्या म्हणजे हा सगळीकडे हा एकच प्रलय झालेला होता नाही, कदाचित ते वेगवेगळे असतील अशी शक्यता आहे. काही आपल्याला अशाही संस्कृती सापडतात की ज्यांच्याकडे प्रलयाच्या कथा नाही आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी अशा गोष्टी अनुभवल्या नसतील अशी एक शक्यता आहे. पण निदान आशिया आणि युरोप खंडाचा विचार करता इथल्या काही ज्या प्राचीन गोष्टींमध्ये साम्य सापडतं किंवा विशेषतः मनू आणि मासा किंवा नोहाची कथा या तर खूपच साधर्म्य असलेल्या आहेत एकमेकांशी, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की हे साधर्म्य काहीतरी एका ठराविक काळातलं असावं की ज्या वेळेला सुमेर संस्कृती होती आणि वैदिक संस्कृतीचाही अगदी प्राचीन भाग त्या लोकांनी कदाचित कुठला तरी पूर हा अनुभवलेला असावा आणि त्याचंच वर्णन हे त्यांनी या ठिकाणी करून ठेवलेलं असावं ही एक मोठी शक्यता आहे. हा फारच खूप म्हणजे वेगळाच विषय आणि फार कुतूहल जागा करणारा विषय आणि आज तुमच्याकडनं हे सगळं ऐकताना फार आनंद झाला. एका वेगळ्या विषयाची ओळख झाल्याची माहिती मिळाली आणि असंच नवीन नवीन विषयांवरती तुमच्याकडनं ऐकायला मिळू दे. निश्चितच. आणि प्रलय कथा पुस्तकात तुम्हाला अर्थातच त्याचं एकत्र सगळ्यांना वाचन करता 4 येईल. जुलैला प्रलय कथा पुस्तक प्रकाशित होणार आहे. तर आज आपण काही थोड्याशात बघितला, पण प्रत्यक्ष त्या पुस्तकामध्ये अनेक अजून वेगवेगळ्या आपल्याला कथा तिथे मिळणार आहे. तुम्हाला शक्य असेल तेव्हा ते पुस्तक नक्की बघा. धन्यवाद. धन्यवाद.